रिलायन्समध्ये चाललो होतो आम्ही सामान भरायसाठी. मग ते वेळ होतो ना खूप. मग आम्ही म्हटलं अगोदर जेवण करू रामकृष्णामध्ये आणि नंतर मग सामान भरायला जाऊ. मग आम्ही रिलायन्समधून 2च मिनटाचा रस्ता आहे. हा आम्ही चाललो ना, हा रस्ता रिलायन्सचाच आहे. तिथून आम्ही रामकृष्ण हॉटेलमध्ये चाललो आहे. बघा तुम्हाला मी दाखवते रामकृष्ण हॉटेल. दर महिन्याला आम्ही इथंच जेवण करतो. हे बघा, हे इथं आहे रामकृष्ण हॉटेल. मस्त जेवण मिळतं. सकाळीचा नाश्ता पण असतो. सगळं भेटतं इथं. छान आहे. हे बघा, हे रामकृष्ण हॉटेल. सर्विस पण छान आहे. असं महिन्यातून एकदा जायचं दोघांनी फिरायला, जेवायला. हे बघा, हे रामकृष्ण हॉटेल आहे. इथं आम्ही आलो, एंट्री केली आम्ही. तिथं नाव लिहायला लागतं, फोन नंबर द्यायला लागतो. फोन नंबर आणि नाव सांगितलं, किती जण आहे, दोघे जण आहे म्हणून सांगितलं. आणि मग आम्ही तिथं बसलो आणि मग ऑर्डर दिली जेवणाची. हे का तुम्हाला दाखवते, हा रामकृष्ण हॉटेल छान आहे. सर्विस पण छान आहे त्यांची आणि टेस्ट खूप छान आहे. भाजीची वगैरे गरम गरम सगळं देतात. सकाळचा असतो, शनिवार रविवारचा नाश्ता असतो सकाळचा. कमी किमतीतच असतो. का पोटभर खा, किती पण खा, सगळं असतं. उत्तप्पा, डोसा, वडापाव. हे बघ, बसले मी इथं. त्यांनी पाणी बिणी आणून दिलं. ते ऑर्डर देत होते. मशरूमची भाजी आणि रोटी मागवली. दोघंच होतं ना आम्ही. आणि नंतर मग भात मागवलं. जेवण केलं आणि मग तुम्हाला दाखवते काय काय मागवलं ते दाखवते. मेनू म्हणून सांग. छान वाटतं ना असं बाहेर जाताना. त्याने ऑर्डर दिली. त्यांना म्हटलं काय देता ऑर्डर. मोबाईल घेतला, थोडं शूट केलं त्यांचं. हे बघा, मशरूमची भाजी आणि रोटी. मी बटर रोटी घेतली, त्यांनी साधी रोटी घेतली गव्हाची. हे थोडंसं दाखवते तुम्हाला बाहेरचं वातावरण. छान आहे, तिथं पण बसायला छान आहे. हे बघा, मशरूमची भाजी, त्यांनी रोटी घेतली आणि मी बटर रोटी घेतली. दोघांनी अर्धे अर्धे खाल्ले. मग हे जेवण केल्यानंतर आम्ही मग रिलायन्समध्ये गेलो. हे बघा, हे थोडं शूट केलं मी बाहेर आल्यानंतर. छान वाटतं ना हे मासे, मला खूप आवडतात. मी आल्यानंतर कधी पण शूटिंगच करत असते इथं. बघा किती छान आहे ना. ते बिल देईपर्यंत मी बाहेर आली, बसलो. मी इथं शूट घेत होती थोडंसं माशांचं. दुसरीकडे पाहिलं तिथे नव्हते मासे, ह्यातच होते मासे. छान वाटतं, मला तर खूप आवडतं मासे, रंगीबेरंगी. थोडंसं शूट घेतलं इथलं. छान दिसतात ना. तुम्हाला दर महिन्याला दाखवत जाईल मी मासे, फिश आणि रामकृष्ण हॉटेल. आणि नंतर तिथूनच जवळच 2 मिनटाच्या रस्त्यावर आहे रिलायन्स. सामान भरायचं होतं मग हे बाहेरचं शूटिंग घेतलं थोडंसं. बघा असं आहे बाहेर. इकडे हौदाकडे, दुसऱ्या हौदाकडे नव्हतं पाणी, हे होतं पाणी होतं पण फिश नव्हते. हे असं आहे बाहेरचं लुक. छान वाटतं ना. जवळ आहे ना आम्हाला पण. रावेत आलं हे. आतमध्ये पण बसायची सोय. संध्याकाळची सकाळची खूप गर्दी असते. आम्ही 12-12:30ला आलो ना. मी तुम्हाला दाखवते. इकडे सकाळी आम्ही रविवारी आलो तर असं नाश्त्याला इकडे येतो. दाखवलं असेल मी तुम्हाला बरेचदा व्हिडिओमध्ये. शूट केलेलं होतं भरपूर वेळा. छान आहे. कधी कुणी राहत असेल रावेतमध्ये तर या, भेट द्या त्यांना. व्हेजच आहे सगळं, नॉनव्हेज नाही मिळत इथं. सगळं व्हेज, सगळं भेटतं. पण चला आता रिलायन्समध्ये दाखवते तुम्हाला. आलो आम्ही रिलायन्समध्ये. हे सगळे बिस्किटचे प्रोडक्ट्स आहे. सगळे कुठले कुठले घ्यायचे ते. आम्ही काय ते 2 हे घेतले,
मक्खनवाले बिस्किट आणि नंतर मग इकडे गुड्डे घेतले आणि एक पार्लेजीचा पुडा घेतला. तुम्हाला थोडं शूट करून दाखवले. छान आहे रिलायन्समध्ये आणि भाव पण म्हणजे होलसेल असल्यामुळं कमी भावात भेटतं. मग हे सगळं इथं थम्सअपच्या बाटल्या, हे सगळं लिक्विडच्या बाटल्या आहेत. मला ते मुसळी घ्यायची होती मग मी मुसळी घेतली. हे तुम्हाला शूट दाखवते काय काय भेटतं काय काय नाही. यावेळी मी स्वतः शूट केलं समोर उभं राहून. व्यवस्थित आलं. आता यावेळेस हे सगळं तुपाचं 1.5 लिटर घेतलं मी. हे मिस्टर काय आणतात काय माहीत. हे इथं सगळं लिक्विडच्या बाटल्या. इथं सगळे चिवड्याचे प्रकार, हे तुपाचे. हे बघा आली मी घरी, तुम्हाला दाखवते काय काय. हे नाही, हे कॉफीचे. मी घेतलं आता यावेळेस बदललं चहा पावडर. यावेळेस मी हे घेतलं सोसायटी चहा घेतला. ह्यावेळेस थोडं बदलायला पाहिजे ना चहाचे पावडर. हे सगळं लिक्विड आपलं टाईटचे खूप 5-5 किलोचे 4-4 किलोचे असतात. हे सगळं इथं टाईट रिन पावडर. टाईट वापरते मी, लिक्विड नाही वापरत, मला टाईटच आवडतं. हे सामान आणलेलं दाखवतं. हे तूप आणलं 1.5 किलो. हे मुसळी घेतली. हे टोस्टचे 2 पुडे घेतले. हे टाईटचा पुडा एक आहे. हे सोसायटी आणलं मी यावेळेस. हे पेस्ट आहे यांची. हे पार्लेचे पुडे 2 टोस्ट. साखर 3 किलो आणली मी. आणि हे लिक्विड आणलं, एकावर एक फ्री येते. आणि हे कोलगेट, मला ते भांडी चांदीची घासायला लागतात ना. आणि टाईटचा पुडा, हे भांड्याचं साबण. आणि हे 4 पुडे ह्याचे सूर्यफुलाचे जेमिनीचे. आणि 1 पुडा सोयाबीनचं. दूध आणलं 1 लिटर. चीज आणलं, श्रीखंड आणलं, पनीर आणलं. चीज मला ह्याला लागतं सँडविचसाठी. आणि 1 किलो तांदूळ आणून बघते मी याचा. हे मला गिफ्ट मिळालं गरम पोळ्याचं. आणि हे आणलं खजूर, मिठाचा 1 पुडा, बडीशेप, घासण्या आणल्या 2 वेगवेगळ्या प्रकारचे. आणि चपातीचा डब्बा मला 299मध्ये, याच्यावर 5,000 झालं ना माझं बिल, त्याच्यावर मिळालं. अजून अर्धं सामान आणायचे. बघा बिल किती झालं, 5,760 का 30 रुपये झालेत. 5,733 वाटतं. एवढं बिल झालं आहे एवढ्याच सामानाचं. अजून थोडं किराणा राहिलं आहे, ते नंतर भरील. आता शेंगदाणे आणले, उडदाची डाळ आणली. चला भेटू परत. हे इथं लिक्विडचं राहिलं तुम्हाला दाखवायचं. हे सगळे डाळी आणि तेलं भेटतात. व्हिडिओ थोडा उलटा झाला, सुलटा झाला. सगळे तेलाचे. मला ते एक तेल घ्यायचं होतं, ऑलिव्ह तेल. ते खूप महाग असतं ना. ते छोटी बाटली. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. चला बाय.